नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2017च्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये आणि 2018च्या क्लरिकलच्या एक्झामला हा प्रॉब्लेम आलेला होता. म्हणजे 2017च्या राज्यसेवेला आलेला प्रॉब्लेम जशाच तसा 2018ला आवृत्तीत केला गेला होता. या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं होतं की ए नावाची आगगाडी आहे की जिची लांबी x मीटर असून तिचा वेग u किलोमीटर प्रति तास आहे. आगगाडी बी आहे जिची लांबी y मीटर आहे आणि तिचा वेग v किलोमीटर पर तास आहे. आणि त्या दोन रेल्वे जेव्हा परस्पर विरुद्ध दिशेने धावतात तेव्हा त्या परस्परांना t मिनिटामध्ये ओलांडतात आणि जेव्हा त्या परस्परांच्या समांतर दिशेने आणि एकाच दिशेने धावतात तेव्हा त्या 4t मिनिटामध्ये परस्परांना ओलांडतात. जर u ची किंमत 50 किलोमीटर पर आवर असेल, पर तास असेल, तर v ची किंमत काढायला सांगितलेलं आहे. या गणितामध्ये u आणि v लहान आहे का मोठा आहे याचा उल्लेख केलेला नाहीये. तो करणं गरजेचा होता. किमान जेव्हा त्या एकाच दिशेने समांतर धावतात या विधानामध्ये सांगायला हवं होतं की ए रेल्वे बी रेल्वेला क्रॉस करते का बी रेल्वे ए रेल्वेला क्रॉस करते. कारण दिशा समान असताना वेगांची वजाबाकी होत असते आणि वजाबाकीमध्ये ज्या दोन घटकांची तुम्ही वजाबाकी करतोय त्यांचा क्रम फार महत्वाचा ठरत असतो. आपण या ठिकाणी आता u ची किंमत ही v च्या किमतीपेक्षा मोठी आहे असं कन्सिडर करावं लागेल आणि आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल. राईट. तर हे ए नावाची एक रेल्वे आहे, बी नावाची रेल्वे आहे. या दोन रेल्वेंची लांबी x मीटर एकाची आहे, y मीटर एकाची आहे. याचा वेग u किलोमीटर पर आवर आहे, याचा वेग v किलोमीटर पर आवर आहे. याच्यामध्ये दोन प्रकारचे मोशन्स दिलेले आहेत. दिशा समांतर असताना, दिशा विरुद्ध असताना आणि दिशा समांतर असताना, समान दिशेने असताना. दोघेही एकाच दिशेने धावतायत आणि दोघं परस्पर विरुद्ध दिशेने धावतायत. तर या केसमध्ये काय झालं असतं की त्यांचा जो वेग आहे, सापेक्ष वेग म्हणतात त्याला, रिलेटिव्ह स्पीड असं म्हणतात. तर या ठिकाणी त्यांच्या वेगांची बेरीज झाली असती. या ठिकाणी वजाबाकी होते. तर दोन पर्याय तुमच्याकडे तयार होतात, v मायनस यू का u मायनस व्ही, व्ही मायनस यू का u मायनस व्ही, असे दोन पर्याय तयार होतात. म्हणून सुटसुटीत सांगणं गरजेचं असतं की ए रेल्वे बी रेल्वेला ओलांडते का बी रेल्वे ए रेल्वेला ओलांडते. तसं या उदाहरणात सांगितलेलं नाहीये, अर्धवट उदाहरण आहे. पण परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवून आपण असं कन्सिडर करूयात v ची किंमत ही u च्या किमतीपेक्षा लहान आहे आणि u मायनस व्ही असा याचा सापेक्ष वेग झाला. जेव्हा या दोन रेल्वे परस्परांच्या विरुद्ध दिशेने धावतायत तेव्हा त्या परस्परांना t मिनिटामध्ये ओलांडत आहेत आणि जेव्हा त्या दोन रेल्वे परस्परांशी समान दिशेने धावतात तेव्हा त्या 4t मिनिटामध्ये ओलांडतात. जेव्हा दोन रेल्वे परस्परांच्या विरुद्ध दिशेने धावतात तेव्हा त्यांनी एकमेकांशी क्रॉस केलेलं अंतर किंवा जे क्रॉसिंगचं अंतर असतं किंवा या t मिनिटामध्ये कापलेलं जे काही अंतर असेल ते त्या दोन रेल्वेंच्या लांबींच्या बेरजे एवढं असतं. मग कापलेलं अंतर x प्लस वाय, इथं सुद्धा कापलेलं अंतर x प्लस वाय असेल.
या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की कापलेलं अंतर x प्लस वाय, लागलेला वेळ अंतर भागिले वेळ बरोबर वेग u प्लस व्ही. एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 4t बरोबर u मायनस व्ही. अंतर भागिले वेळ हे इकडं वेग, इकडेही वेग. आणि मग इथं एक्स प्लस वाय बरोबर u प्लस व्ही इंटू टी तयार होईल. इथं एक्स प्लस वाय बरोबर हे 4 इंटू असं म्हणू 4t इंटू u मायनस व्ही म्हणूयात. या ठिकाणी काय होईल आता की एक्स प्लस वाय दोन्हीकडे पण आहे. हे u प्लस व्ही इंटू टी 4t u मायनस व्ही असं होईल. या ठिकाणी या टी च कॅन्सलेशन होईल. आपल्याला काय लिहिता येईल, u प्लस व्ही 4u मायनस 4v असं लिहिता येईल. u एकीकडे गेलं, v एकीकडे घेतलं. 4u मायनस u v प्लस 4v 3u बरोबर 5v. 3 ला 3 u ची किंमत 50 आहे. हे 5v आणि v बरोबर 3 गुणिले 50 भागिले 5 तर v बरोबर 30 किलोमीटर पर आवर होईल. तर या उदाहरणामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर जी काही थॉट प्रोसेस आहे ती फार लेंदी आहे. आणि या लेंदी विचारांनी त्या परीक्षेमध्ये म्हणजे खास करून क्लरिकल कॅडरला तरी 36 सेकंदापेक्षाचा कमी वेळ येतो. त्यात वाचन करून तुम्हाला उदाहरण सोडवायचंय. आपलं सहसा असं होत असतं की उदाहरणामध्ये वाचत असताना जे काही कीवर्ड्स येतात त्यावरनं आपण टॉपिक डिसाइड करत असतो. पण या ठिकाणी तुम्हाला त्या दडलेल्या कन्सेप्टवरनं टॉपिक डिसाइड करण्याची एक कला तुम्हाला आली पाहिजे. हा प्रॉब्लेम रेल्वेचा नसून हा प्रॉब्लेम बोट आणि प्रवाह या नावाच्या चॅप्टरचा आहे. हा प्रॉब्लेम त्या चॅप्टरमध्ये कसा बसतो याची जर तुम्हाला जाणीव झाली तर हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो. तो वेळ कशा पद्धतीने कमी होतो पहा. आता जेव्हा दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने धावतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज होते. जेव्हा परस्पर समान दिशेने धावतात तेव्हा त्यांच्या वेगांची वजाबाकी होते. दोन घटकांची बेरीज, दोन घटकांची वजाबाकी, त्याच्या सेंटरला u असेल. हे एवढं त्याला v पुढे घेऊन गेलं म्हणून हा v असेल. इकडे पाठीमागे v घेऊन गेलं म्हणून हे मायनस v असेल. म्हणजे या गणितामध्ये नंबर लाईन नावाची कन्सेप्ट वापरतोय. राईट. इकडे अंतर आणि वेळ कापत असताना तुमच्या लक्षात आलं असेल तर अंतर दोन्ही रेल्वे परस्परांना जेव्हा क्रॉस करतात तेव्हा दोन्ही रेल्वेनी कापलेलं अंतर हे त्यांच्या लांबींच्या बेरजे एवढं असेल. म्हणजे परस्पर विरुद्ध दिशेने धावताना पण x अधिक y असेल आणि परस्पर विरुद्ध दिशेने धावताना पण x अधिक y असेल. म्हणून अंतर कॉन्स्टंट झालं. तुम्हाला लागणारे वेळ दिलेले आहेत. दिशा विरुद्ध असेल तर तुम्हाला 4t वेळ लागतो म्हणून सांगितलंय. दिशा समान असेल तर t लागतो म्हटलंय. म्हणजे यांच्या वेगांचं गुणोत्तर काय झालं, वेळेच्या 4:1 झालेला आहे. आणि तुम्हाला वेळेवरनं वेगावर यायचंय. तुम्ही इथं 1 येईल तुमचा, इकडे तुमचा 4 येईल. 4 आणि 1 चा सेंटर u आहे. सेंटर हे ॲव्हरेज असते. ॲव्हरेजला तुमच्या 2.5 येईल, 2.5 येईल.
आणि हे गॅप मध्ये 1 आणि 2.5 मध्ये 1.5 चा गॅप आहे, 2.5 आणि 4 मध्ये 1.5 चा गॅप आहे. ह्या यू ची किंमत 2.5 आहे. 2.5 म्हणजेच किती दिलेली आहे त्यांनी आता? 50 किलोमीटर पर आवर दिलेली आहे. ह्या 2.5ला मी अशा पद्धतीने रीड करेल, 2.5 ची दुप्पट 5 वर 0, ह्या 1.5 ची दुप्पट 3 वर 0. तर या कन्सेप्ट वरून तुमच्या लक्षात आलं असेल की या उदाहरणाची लांबी किती कमी आहे. मी परीक्षेमध्ये असतो तर आम्ही असंच केलं असतं, हे 4 हे 1 सरळ यांची बेरीज, यांची वजाबाकी, 5 ला 50, 3 ला 30 एवढंच गणित केलं असतं मी. 4t आणि t होतो ना, तर त्याचं गुणोत्तरच घेऊन टाकलं 4 असे 1, दोघांची बेरीज दोघांची वजाबाकी, 5 ला 50 तर 3 ला 30. इतक्या कमी वेळामध्ये हे उदाहरण होतं. हल्ली गणित शिकणं महत्वाचं नाहीये. अत्यंत कमी वेळेमध्ये स्पर्धा परीक्षेला आलेली सगळीच्या सगळी प्रश्न परीक्षेच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये सोडून पूर्ण झाली पाहिजेत, हे तुम्हाला पहिल्या दिवसापासून ठरवता आलं पाहिजे. बरेचसे विद्यार्थी सगळ्यात शेवटी गणित सोडवण्याचा विचार करतात, सगळ्यात शेवटी मेंदू जड झालेला असतो आणि गणित काही सुटत नाहीत. एकतर मुळात तुमचं मेथडच चुकीचं जातं. तर ते सगळं थांबवा आणि एका चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित अभ्यास करून कशा शॉर्ट पद्धतीनं गणित करता येतील याचा आग्रह धरा. तसं केलात तर कमी वेळामध्ये नोकरीच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचलेले असाल. हा व्हिडिओ इकडे थांबवतो. त्याच्या पुढच्या लेक्चरला अजून काहीतरी असंच नवीन घेऊन तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत नमस्कार.